ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. बैलांची तस्करी करणाऱ्या संशयित टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडण्यात आला. टेम्पो चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये 4 बैल आढळून आले. त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पो आणि 4 बैल ताब्यात घेतले असून संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोमधून बैलांची तस्करी होणार असल्याची माहिती नवी मुंबईमधील गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई गोवा महामार्गावर पाळत ठेवली. रविवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास एका संशयित टेम्पो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. त्यांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. तालुक्यातील शिरढोण परिसरात टेम्पो गोरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टेम्पोच्या आसपास असलेल्या एका काळ्या रंगाच्या वाहनातून टेम्पोवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत टेम्पोची काच फुटली आणि त्याच दरम्यान टेम्पो चालक त्या काळ्या रंगाच्या वाहनातून फरार झाला असल्याचे समोर आले. टेम्पोजवळ पोहोचलेल्या गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये 4 बैलांना बसण्यासाठी तसेच उभे राहण्याची जागा नसताना बैलांच्या मानेला आणि पायांना दोरीने घट्ट बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. पनवेल शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी 4 बैल आणि टेम्पो जप्त करून ताब्यात घेतला. टेम्पोमध्ये गुंगीचे इंजेक्शन देखील आढळून आले आहे. टेम्पोमध्ये एंट्री स्लिपरी मटेरियल, चारा पाण्याची व्यवस्था, वेस्ट मटेरियल टँक, निमल फर्स्ट एड किट, सेपरेट पार्टिशन कंपार्टमेंट, वेटरनरी सर्जन यांचे हेल्थ सर्टिफिकेट आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट न बाळगता जनावरांना गुंगीचे औषध देऊन वेदना होतील अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईसाठी विक्रांत डिंगोरकर, चेतन देशमुख, किरण शिंदे, सचिन गायकवाड, अविनाश सापल्य, दर्शन आगाज, ऋतिक गायकवाड, शैलेश जगनाडे यांच्यासह परेश मुरबाडकर आदींनी प्रयत्न केले. फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली. दरम्यान बैलांना पनवेल येथील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले आहे.